नमस्कार. आपल्या सगळ्यांचं सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला माझ्या संस्थेतर्फे सादर केल्या जाणाऱ्या एका नव्या अभ्यासक्रमाची माहिती देणार आहे. हा अभ्यासक्रम आहे केस स्टडीज ऑन द टॅप. आता हा अभ्यासक्रम काय आहे, ह्याच्यात नेमकं काय शिकवणार आहे, हा अभ्यासक्रम कुणासाठी आहे, हा अभ्यासक्रमानंतर म्हणजे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना काय लाभ होणार आहे, अभ्यासक्रम किती मुदतीचा आहे, केव्हा चालू होणार, केव्हा संपणार, अभ्यासक्रमाची फी किती आहे, हा सगळा भाग या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. ज्योतिषशास्त्र शिकावं अशी अनेकांची इच्छा असते. अनेक जण वेगवेगळ्या मार्गानं हे शास्त्र शिकण्याचा प्रयत्न करत असतात. काही जण स्वयं अध्ययन म्हणजे घरच्या घरी पुस्तकं वाचून एकलव्यासारखं साधना करून हे शास्त्र अवगत करून घेतात. काही जण प्रत्यक्ष अभ्यास वर्ग म्हणजे ज्याला आपण क्लास म्हणतो, अशा क्लासमध्ये प्रवेश घेऊन हा अभ्यासक्रम पूर्ण करतात. क्लास असू दे किंवा पुस्तक असू दे, जे प्राथमिक पातळीवरतीच ते शिकवतात. एक ठराविक असा अभ्यासक्रम या पुस्तकातून किंवा क्लासमधून राबवला जातो. थोडंसं ज्योतिषशास्त्राचा इतिहास सांगितला जातो, जुजबी का होईना खगोलशास्त्र सांगितलं जातं. आपली सूर्यमाला, सूर्यमालेतले सगळे ग्रह, त्यांची भ्रमणं, त्यांच्या दैनिक, मासिक आणि वार्षिक गती, ग्रहांच्या या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या स्थिती आहेत. त्याच्यामध्ये मार्गी आहे, वक्री आहे, स्तंभी आहे, हा भाग समजवला जातो. राशींबद्दल बोललं जातं, राशींचे गुणधर्म सांगितले जातात, राशींचं वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं विभाजन समजावून सांगितलं जातं. त्यानंतर मग भावसाधन ही कल्पना सांगितली जाते. जन्मलग्न म्हणजे काय हे सांगितलं जातं. मग पत्रिका कशी करायची, कशी मांडायची याची गणितं शिकवली जातात. मग ग्रहांची कारकत्व येतात, मग ग्रहांची राशीगत फळं येतात, ग्रहांची स्थानगत फळं येतात. भावेशाची कल्पना इथंच कुठेतरी समजावून सांगितली जाते, भावेशाची फळं सांगितली जातात. आणि मग काल निर्णयासाठी आवश्यक असलेलं गोचरीचं भ्रमण आणि विषोत्तरी दशेसारखी एखादी दशा पद्धती हीही शिकवली जाते. हा एवढा सगळा अभ्यासक्रम जनरली पुस्तकातून किंवा आरंभिक ज्योतिष वर्गातून घेतला जातो. आणि याच्यात काही चूक नाही, हे अगदी बरोबर आहे. ज्याला ज्योतिषशास्त्राची काहीही माहिती नाही आहे, त्याची पाटी अगदी कोरी आहेत, अशा विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवूनच ही पुस्तकं लिहिलेली असतील किंवा ह्या विविध अभ्यास वर्गांचे पाठ्यक्रम ठरवलेले असतील. पण अशी पुस्तकं वाचून, असे क्लास करून, वर्षाचे 2-2 वर्षाचे क्लास करून ज्योतिषशास्त्री, ज्योतिष विशारद वगैरे अशा पदव्या हातात असून देखील बऱ्याच ज्योतिष विद्यार्थ्यांची एक फार मोठी अडचण समोर येते. ती म्हणजे एवढं सगळं शिकून देखील ते ज्ञान एखाद्या पत्रिकेसाठी त्यांना वापरता येत नाही. कारण होतं काय की थेरॉटिकल भाग ज्याला म्हणतो आपण, तो पुस्तकातून आणि क्लासमधून बऱ्यापैकी चांगला घेतला जातो. परंतु हे ज्ञान वापरायचं कसं हे फार अभावानंच शिकवलं जातं किंवा समजावून सांगितलं जातं. हा प्रॅक्टिकलचा जो भाग आहे ना, हा अत्यंत कष्टसाध्य आहे असं मी म्हणेन. म्हणजे तो असा शिकवून येणार नाही किंवा एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला शिकवता येणार नाही किंवा एखाद्या अभ्यास वर्गात देखील फारसा तो शिकवला जात नाही. याचं कारण हेच आहे की अनेक वर्षाची त्याला मेहनत असते. त्यामुळे एक पायाभरणी करून तुम्हाला सोडून दिलं जातं. यू आर युअर ओन, तुम्ही तुमचे स्वतः, आता स्वतः ह्या मार्गानं मार्गक्रमणा करा, असं थोडंसं काहीतरी एक सांगितलं जातं. हेही बरोबरच आहे. परंतु मग एवढं सगळं शिकून इतका वेळ, पैसा, मेहनत त्याच्यासाठी घालवून शेवटी मग प्रत्यक्षात जेव्हा एखादी पत्रिका समोर येते ना, त्यावेळेला काय करावं हे कळत नाही. म्हणजे अगदी ज्योतिषशास्त्रीसारखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या लोकांशी मी बोललो आहे, तेही या बाबतीत अनभिज्ञ असतात, क्लूलेस असं इंग्रजीत त्याला म्हणतात. असं होतं, एखादी पत्रिका आली समोर तर त्या पत्रिकेवरून त्या जातकाबद्दल काही सांगता येतं का? किंवा एखादा माणूस आला, एखादा जातक आला आणि त्यानं माझा विवाह कधी होईल, मला नोकरी कधी लागेल, मला परदेशी जाण्याची संधी मिळेल का, अशा पद्धतीचे जर प्रश्न विचारले तर नेमकं काय बघायचं पत्रिकेत, पत्रिकेचा कसा अभ्यास करायचा, उत्तरापर्यंत कसं पोचायचं, ते जातकाला कसं सांगायचं, हा भाग एकतर पुस्तकातूनही घेतलेला नसतो आणि क्लासमध्येही शिकवलेला नसतो. त्यामुळे पत्रिका दिसली की एवढे सगळे अभ्यासक्रम केलेले, इतकी सगळी पुस्तकं वाचलेली व्यक्ती
भेदरून जाते, बावचळून जाते, गोंधळून जाते. एखाद्या जसं महाभारतात अभिमन्यू चक्रव्यूहात सापडला होता, तशी त्याची काहीशी अवस्था होती. हा एक पहिला भाग होतो. हा टप्पा काही जण धडपडत का होईना एक प्रयत्न करतात, ओलांडतात देखील. पण पुढं त्यांच्या आणखीन 2-3 समस्या त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या असतात. ते म्हणजे माझं उत्तर चुकलं तर काय? ही एक भीती खूप मोठ्या प्रमाणावर या नवीन अभ्यासकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या मनात असते. उत्तर चुकलं तर आपण नापास झालो परीक्षेत, असा त्याचा काहीतरी अर्थ घेतला जातो. किंवा जातकाला आपण सांगितलं ते चुकलं तर मग जातक येऊन आपल्याला काही काही बोलेल किंवा जर पैसे घेतले असतील तर आणखीन त्याला एक वेगळा रंग चढेल, अशी काहीतरी एक भीती विद्यार्थ्यांच्या मनात असते. आणखीन एक भीती असते, ते म्हणजे बऱ्याच वेळेला जातक काहीतरी विचारायला येतो, आपण पत्रिकेचा अभ्यास करतो आणि आपल्या असं लक्षात येतं की आगामी काळातलं ग्रहमान म्हणा, हे जातकाचे जे मनात आहे की जे घडावं असं जातकाला वाटते त्याच्याबरोबर प्रतिकूल काहीतरी घडण्याचे संकेत देतं. म्हणजे थोडक्यात आपल्या साध्या भाषेत बोलायचं तर पुढचं भविष्य थोडंसं अशुभ आहे, जातकाच्या मनाविरुद्ध आहे. आता हे जातकाला सांगायचं कसं? हा एक फार मोठा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या समोर पडतो. अशुभ सांगावं तर मग जातक बिचरेल, घाबरेल, तो तुम्हाला काही येत नाही असं म्हणून निघून जाईल, दुसऱ्या ज्योतिषाकडे जाईल, तुमच्याबद्दल अपप्रचार करेल. हा एक भाग असतो. पर जातकाला बरं वाटावं म्हणून जरा शुभ सांगावं तर खोटं बोलल्यासारखं होतं, ज्योतिषशास्त्राशी प्रतारणा केल्यासारखं होतं. हा एक भाग असतो. सुरुवातीला जे सगळे शिकत असतो आपण, चुका होत असतात, बाकी तर करत असतो, ती चुकत असतात, काही बाकी तर बरोबर पण येतात. परंतु इथं एक आपल्याला एक करावं लागतं, ते बऱ्याच पुस्तकातून किंवा क्लासमधून शिकवलं जात नाही. तो म्हणजे जी बाकी तर आपली चुकली, त्यातनंच आपल्याला खरं जास्त शिकायला मिळतं. म्हणजे बाकीत का चुकलं माझं? मी काय विचार करायला पाहिजे होता? कुठला घटक बघायला पाहिजे होता? कुठल्या घटकाला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे होतं? कुठं माझं दुर्लक्ष झालं? गणिताची चूक झाली होती का? अशा परीनं जर तुम्ही अभ्यास केलात, तर पुढच्या खेपेला या होणाऱ्या चुका तुम्ही टाळू शकता आणि पुढच्या बाकीतांच्या बाबतीत तुमचं ते बरोबर येण्याची शक्यता थोडीशी वाढती असं आपण म्हणू शकतो. आणखीन एक अडचण येते म्हणजे आपल्या शास्त्रातनं ग्रहांची स्थानगत, राशीगत ही फळं दिली आहेत, ग्रहयोगांची फळं दिली आहेत, विविध ग्रहयोग विस्तारानं सांगितलेले आहेत. परंतु होतं काय, की ती पुस्तकातली ठोकळेबाज विधानं असतात, ज्याला आपण कुकबुक म्हणतो. ती विधानं किंवा ते ठोकताळे किंवा ते नियम म्हणा वाटलं तर, हे प्रत्यक्ष जातकाच्या पत्रिकेत असून देखील त्याला लागू पडलेलं दिसत नाही. कारण इथं काय असतं, की जशी प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी या जगात, तशी त्याची पत्रिकाही वेगवेगळी असते. प्रत्येक पत्रिकेला लाभलेली पार्श्वभूमी वेगळी असते. व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती, सापेक्षता असते प्रत्येक गोष्टीला. नियम हा जनरलाइज केलेला असतो, पण आपल्या बाजूने जेव्हा तो नियम वापरायची वेळ येते, तो आडाखा पडताळा वापरायची वेळ येते, त्यावेळेला समोर कोण बसलेला आहे, कुठला जातक आहे, कोणाची पत्रिका आहे, तो कुठल्या परिस्थितीत आहे, काय वयाचा आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, भारतातला आहे का भारताच्या बाहेरचा आहे, नोकरी करतोय का बेकार आहे, म्हणजे अशा अनेक अंगानं व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती, सापेक्षता आपल्याला त्यात घ्यावी लागते, ती विचारात घ्यावी लागते आणि त्या नियमाचा जरा वेगळ्या पद्धतीनं अर्थ लावायला लागतो. सामान्यतः हे होत नाही, हे शिकवलं जात नाही, ह्याचा उल्लेख पुस्तकात नसतो देखील. त्यामुळं पुस्तकात किंवा ग्रंथातून जी ठाशीव बाकी तर केलेली आहेत, ती जातकासमोर मांडली जातात. रवी चतुर्थात आहे हे फळ, शनी मकरेत आहे हे फळ, याचा आणि त्याच्यामध्ये दृष्टियोग आहे हे फळ, अशी विविध फळांची एक जंत्री जातकासमोर मांडली जाते आणि अशी विरोधाभास असलेली फळं अर्थातच जातकाच्या बाबतीत ती लागू पडत नाही. प्रत्येक गोष्टीला असं जातक म्हणायला लागतो की नाही हो असं काही झालं नाही, नाही हो असा काही अनुभव नाही. आणि इथं मग आपल्या या विद्यार्थ्यांचा धीर खचतो. मग शंका येते की शास्त्रात लिहिलेलं त्याला खोटं कसं म्हणायचं, मग जातकाला ते का लागू पडत नाही, मग जातकाची पत्रिका चुकली का, जातक खोटं बोलतोय का, हे असे अनेक द्विधा मनस्थिती निर्माण होते. त्यानंतर मग हे करून देखील काही फारसं हाताला लागत नाही. मग एक वेगळाच विचार विद्यार्थ्यांच्या मनात येतो, तो म्हणजे नाही हे आता आपण शिकलो ना, त्यांना आपल्याला काही भविष्य सांगता येत नाही किंवा सांगितलेलं चुकतं. मग कुणीतरी सांगतं, कुठेतरी फेसबुकवर बघतात, कुठेतरी व्हॉट्सअपचा मेसेज वाचतात, कुठेतरी एखादा यूट्यूबचा व्हिडिओ बघतात, कुठल्यातरी एखाद्या मासिकातला लेख वाचतात. नाही अमुक नवीन पद्धती आहे, त्या पद्धतीनं गेलं की फटाफटा उत्तरं मिळतात आणि सगळी बरोबर येतात. सगळे मग त्या पद्धतीच्या मागं लागतात
कुणीतरी एक पिल्लू सोडून देतं, सगळे त्याच्या मागं धावायला लागतात. या अशा अनेक पद्धती ज्योतिष प्रांतात सध्या धुमाकूळ घालतात. या सगळ्या पद्धती अजूनही सिद्ध झालेल्या नाही आहेत. जे पारंपरिक आपल्या जुन्या प्राचीन ग्रंथातून जे ज्ञान आत्ता उपलब्ध आहे आपल्यापुढं, त्याला 1000-1500 वर्षाचा इतिहास आहे. सगळं तावून सुलाखून निघालेलं आहे. परंतु या नव्या पद्धती गेल्या 10 वर्षात, गेल्या 15 वर्षात कुणीतरी 2-4 पत्रिकांचा अभ्यास करून नियम बनवून ठोकून दिलेले आहेत. मोठा जाहिरात केली जाते, कोर्सच्या जाहिराती केल्या जातात, जबरदस्त फीज 25,000, 30,000, 50,000 फीज घेऊन त्या पद्धती तुमच्या गळ्यात मारल्या जातात. दावा असा केला जातो की हे रामबाण आहेत, परंतु सिद्ध काहीच करू शकत नाहीत ते. तसा कुठलाही ते दाखला देत नाहीत आणि मग आपण वेड्यासारखं त्याच्या मागं लागतो आणि मग हे पण नाही आणि ते पण नाही, अशी एक विचित्र अवस्था अभ्यासकांची होती. आपण लहानपणी पोहायला शिकलो, सायकल शिकलो, पुढं मग कॉलेजमध्ये आल्यानंतर किंवा अजून थोडंसं पुढं गेल्यानंतर आपण 2 चाकी स्कूटर किंवा मोटरसायकल चालवायला शिकलो, पुढं कार चालवायला शिकलो. आठवतंय का त्यावेळेला आपण किती घाबरलो होतो? पाण्यात उतरायला सुद्धा आपण घाबरत होतो, सायकलला हात लावायला सुद्धा घाबरत होतो. कारण आपल्या मनात भीती होती, मी पाण्यात पडलो, बुडलो तर काय होईल? सायकलवर बसलो आणि सायकल पडली तर जखमा होतील मला, त्याचं काय? मग कुणीतरी आपल्या पाठीशी उभा राहतं. ते म्हणतात, "अरे काळजी करू नकोस, तू सायकलवर बस, पायडल मारायला सुरुवात कर, मागच्या बाजूने मी कॅरियर धरतो, म्हणजे जरी तू डगमगलास तरी तू पडणार नाहीस, कारण मी तुला धरून ठेवलेलं आहे." आणि मग त्या भरोश्यावर आपण सायकल चालवायला सुरुवात करतो. सगळ्याच नवीन असतं, धडपडत असतो, तोल जात असतो, पण आपण पडत नाही, कारण कुणीतरी मागं धरून ठेवलेलं आहे. आणि मग हळूहळू मग आपल्याला तोल सांभाळायला जमतो, पॅडल कशी मारायची ते कळतं. आणि मग एके दिवशी आपल्या लक्षात येतं की आपण सायकल तर चालवतोय आणि मागं ज्यानं धरलं तर त्यानं केव्हाच हात सोडून दिलेला आहे. म्हणजे आता आपल्याला स्वतःला सायकल चालवली ती आता कुणी धरायची आवश्यकता नाही. पाण्यात पोहताना देखील तसंच होतं ना. कुणीतरी आपल्याला सांगतं की ठीक आहे, तुझ्या पाठीला मी भोपळा बांधतो किंवा डबा बांधतो आणि आता मार उडी, म्हणजे नाकात तोंडात पाणी जाईल तुझ्या, पण तू बुडणार नाहीस. आणि या भरोश्यावर आपण उडी मारतो, हातपाय मारायला शिकतो, हळूहळू पाण्यात तरंगायला शिकतो आणि मग एके दिवशी आपल्याला छान पोहायला येतं आणि मग डबा आणि भोपळ्याची काही गरज भासत नाही. तसंच या ज्योतिषशास्त्राच्या प्रांतात आपल्याला काही करता येईल का, हा विचार एकदा माझ्या मनात आला. तुमचा प्राथमिक अभ्यास झालेला आहे, पण आता पत्रिका समोर आल्यानंतर काय करायचं हा प्रश्न पडला असेल तर ती नेमकी ही तुमची सायकल शिकतांची, पाण्यात पोहतांची, 4 चाकी वाहन चालवण्याची जी तुमची सुरुवातीची अवस्था होती, तशीच अवस्था आज तुमची या ज्योतिषशास्त्राच्या प्रांतात झाली असणार आहे. तर ह्यावेळेला तुम्हाला जशी एखाद्यानं सायकल शिकवली, तुम्हाला जशी एखाद्यानं पाण्यात पोहायला शिकवलं, तसं कुणीतरी तुमच्या पाठीशी उभा राहील का? स्टेप बाय स्टेप तुम्हाला हाताला धरून, बोटाला धरून एखादी ज्योतिषशास्त्रातला एखादा प्रश्न सोडवून दाखवतोय, तुमच्या चुका दुरुस्त करतोय, असं का होऊ नये? आणि एक्झॅक्टली याच कल्पनेचा मी पुढे विस्तार केला आणि आजच्या अभ्यासक्रमाची मी निर्मिती केलेली आहे. इथं काय होईल की इथं तुम्हाला लाईव्ह केसेस मी तुम्हाला देणार. म्हणजे जातक समोर बसला आहे, तो प्रश्न विचारतोय, त्याची पत्रिका आपण बनवणार आहोत आणि पत्रिकेचा अभ्यास करणार आहोत. अभ्यास करून काढलेले निष्कर्ष जातकाला आपण सांगणार आहोत. ही एक केस स्टडी. अशा केस स्टडीचा वापर शिक्षणात खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. मॅनेजमेंट सायन्सेसमध्ये, मेडिकल सायन्सेसमध्ये, शिक्षणाच्या सर्व शाखांमधून केस स्टडी ही अशा पद्धतीने मांडली जाते. एक समस्या देतात, त्या समस्या कशा सोडवायची ह्याचं स्टेप बाय स्टेप खुलासेवार वर्णन केलं जातं आणि मग त्याचा नतीजा काय निघाला आणि प्रत्यक्षात काय झालं ह्याची सांगड घातली जाते. तसंच आपण इथं करायचं आहे. म्हणजे जातक एखादा आला आणि माझं लग्न कधी होईल म्हणून विचारल्यानंतर मग आपण त्याची पत्रिका करून घ्यायची. लग्नासाठी काय काय बघायचं असतं पत्रिकेमध्ये ते सगळं बघायचं. कुठले नियम वापरायचे, कुठले आडाखे वापरायचे हे सगळं आपण तिथं लिहून ठेवायचं. त्या सगळ्या नोंदी ठेवायच्या, गणितं करायची. मग बऱ्याच वेळेला असं होतं की लग्न कधी होईल, नोकरी कधी लागेल, परदेशी कधी जाईल, अशा पद्धतीचे प्रश्न असतात ज्याच्या एखाद्या घटनेबद्दल विचारलेलं असतं. बऱ्याच वेळेला पत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की 3-4 कालावधी मिळतात. आता जातकाला सांगायचं की तुझं मार्चमध्ये होईल लग्न, नाहीतर पुढच्या एप्रिलमध्ये होईल, नाहीतर त्याच्या पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये होईल, नाहीतर त्याच्याही पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये होईल. असं जातकाला उत्तर द्यायचं का? ते हास्यास्पद होईल. म्हणजे आपल्याकडे बऱ्याच वेळा 3-4 पर्याय पत्रिकेच्या माध्यमातून कळतात, त्यातला नेमका पर्याय कसा निवडायचा हे सगळं पूर्ण झाल्यानंतर जातकाला हे कसं सांगायचं, अशुभ असेल तर ते कसं सांगायचं, जरा अडचणीत टाकणारं असेल तर ते कसं सांगायचं, त्याच्यानंतर बरोबर आलेली भाकितं, चुकलेली भाकितं यांचं रिव्हर्स इंजिनिअरिंग कसं करायचं, उलटं ॲनालिसिस कसं करायचं, की जेव्हा आपण पोस्टमार्टेम म्हणतो ते कसं करायचं, त्याच्या नोंदी कशा काय ठेवायच्या आणि त्यातनं नेमकं आपण काय शिकायचं,
हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्यक्ष जिवंत केस स्टडी तुमच्यासमोर ठेवून. अगदी सुरुवातीपासून जातकाचं स्वागत कसं करायचं, जातकाशी आरंभिक बोलणी काय करायची, जातकाचा प्रश्न कसा समजून घ्यायचा. काही काही वेळेला प्रश्नाच्या मागं प्रश्न असतो, म्हणजे जातक एक विचारतो पण त्याच्या डोक्यात दुसराच प्रश्न असतो. नेमका प्रश्न, नेमकी दुखरी नस कुठली आहे ते कसं ओळखायचं, जातकाकडून त्याचं कन्फर्मेशन कसं घ्यायचं, मग पत्रिका कशी तयार करायची, पत्रिकेचा कसा विचार करायचा, हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. हे अगदी जसं तुम्ही सायकल शिकलात, तुम्ही पाण्यात पोहायला शिकलात, 4 चाकी वाहन चालवायला शिकलात, अगदी तसंच त्यावेळेला सुद्धा कुणीतरी सायकल शिकवणारा, पाण्यात पोहणं शिकवणारा इन्स्ट्रक्टर किंवा 4 चाकी वाहन चालवणारा तुमच्याबरोबर बसलेला एखादा कसबी ड्रायव्हर जसा तुमच्या सगळ्या चुका सांभाळत तुम्हाला वेळोवेळी चांगल्या चांगल्या टिप्स देत, सूचना देत, तुमचा धीर वाढवत, तुम्हाला सफाईदार गाडी चालवणं, सफाईदार पाण्यात पोहणं, गर्दीतनं सायकल चालवणं, ह्या गोष्टी तुम्हाला येतील असं तो बघतो. एक्झॅक्टली अगदी तसंच मी तुमच्यासाठी करणार आहे. म्हणूनच हा केस स्टडीज ऑन द टॅप अभ्यासक्रम आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे असा अभ्यासक्रम अजून कधी पूर्वी झालेला मी ऐकला नाही. कदाचित कुणीतरी हा प्रयत्न केला असेल, पण निदान माझ्या माहितीत तरी हा अगदी पहिला प्रयत्न आहे असं मी म्हणू शकतो. तर मग या अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा प्रॅक्टिकल पद्धतीचा अभ्यासक्रम आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला थेअरी शिकवणार नाही. म्हणजे पत्रिका कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण ते तुम्हाला येतं हे मी गृहीत धरणार आहे. ग्रहांची राशीगत फळं, स्थानगत फळं, ग्रहांची कारकत्व, राशी म्हणजे काय, ग्रह म्हणजे काय, विषोत्तरी दशा म्हणजे काय, गोचरी म्हणजे ट्रान्झिट म्हणजे काय, हा भाग मी तुम्हाला सांगणार नाही. तो भाग ह्या अभ्यासक्रमाचा म्हणजे हिस्सा नाही आहे, ते शिकवलं जाणार नाही. ते तुम्हाला येतं आहे आणि ते येऊनसुद्धा तुम्हाला पत्रिका सोडवता येत नाही आहे, अशी परिस्थिती आहे. म्हणूनच हा अभ्यासक्रम केलेला आहे. त्यामुळं प्रात्यक्षिक किंवा प्रॅक्टिकल म्हणतो तशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम आहे. बेसिक थेअरी तुम्हाला येते आहे, तो पुस्तकं वाचून शिकला असाल, एखाद्या क्लासमध्ये जाऊन शिकला असाल, हे गृहीत धरून मी ते सांगणार आहे. आणि अभ्यासक्रमाचं स्वरूप आहे फक्त प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिकल असं आहे. त्यामुळं इथं आपण विविध मार्गानं केसेस हाताळणार आहोत. त्याच्यामध्ये आधी सांगितलंच एक केस स्टडी असेल की जातक येतो, एखादा प्रश्न विचारतोय, माझं लग्न कधी होईल, नोकरी कधी लागेल किंवा आहे ती नोकरी जाण्याची शक्यता आहे का, अशा पद्धतीचे, किंवा माझी एखादी वस्तू हरवली, असे प्रश्न आणि त्याची उत्तरं कशी दिली ह्याची केस स्टडी असेल. काही वेळेला मी तुम्हाला कूट प्रश्न देणार आहे. कूट प्रश्न म्हणजे मी एक पत्रिका देणार, एक तारीख देणार आणि त्या तारखेला या जातकाच्या आयुष्यात काय घडलं हे आपण हुडकून काढायचं. हा कूट प्रश्न आहे. तुमचं काम सोपं होण्यासाठी कदाचित काही वेळेला मी तुम्हाला 4-5 पर्याय देईन, त्यातला कुठला तरी तुम्हाला निवडायचा आहे, तुम्हाला उत्तरापर्यंत पोचायचं आहे. आणि तिसरा एक प्रकार मी तुमच्यासाठी घेणार आहे ह्याच्यामध्येच, तो म्हणजे ब्लाइंड चार्ट ॲनालिसिस. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त पत्रिका देणार आणि जास्तीत जास्त ती व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे एवढं मी सांगणार. आणि मग तुम्ही त्या पत्रिकेचा सांगोपांग अभ्यास करायचा आणि त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय सांगता येतं, म्हणजे ती व्यक्ती कशी असेल, दिसायला कशी असेल, वागायला कशी असेल, बोलायला कशी असेल, त्याचं शिक्षण साधारण काय झालं असेल, कुठल्या नोकरी व्यवसायात असेल, काही खास आहे का त्या व्यक्तीमध्ये, त्याची तब्येत कशी असेल, म्हणजे आरोग्य कसं असेल, वैवाहिक जीवनाबद्दल तुम्हाला भाष्य करायचे. ब्लाइंड चार्ट आहे, म्हणजे ती पत्रिका कुणाची आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही ॲनालिसिस करायचं आहे, तुम्ही अंदाज बांधायचा आहे. अशा तऱ्हेनं तिन्ही चारी बाजूनी एखाद्या पत्रिकेचा कसा अभ्यास करायचा, कालनिर्णय कसा करायचा, एखाद्या घटनेचा वेध कसा घ्यायचा आणि एकंदरच त्याला आपण कॅरेक्टर ॲनालिसिस म्हणतो. पत्रिकेवरून त्या माणसाचं व्यक्तिमत्व आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. या तिन्ही अंगानं आपण वेगवेगळे कूट प्रश्न, ब्लाइंड चार्ट ॲनालिसिस आणि केस स्टडीज असं आपण घेणार आहोत या कोर्समध्ये. या कोर्सचं स्वरूप आहे हा ऑनलाईन प्लस व्हिडिओ अशा पद्धतीचा कोर्स आहे. म्हणजे आठवड्यातनं एक दिवस, आता तो शनिवार आहे का रविवार आहे हे आपण नंतर ठरवू, आठवड्यातनं एक दिवस 2-1 तासाचं आपलं लाईव्ह सेशन असेल. त्या लाईव्ह सेशनचं रेकॉर्डिंग केलं जाईल आणि ते नंतर तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल. साधारण महिन्याला 4 किंवा 5, म्हणजे जर 5 रविवार असतील किंवा 5 शनिवार असतील तर 5 सेशन होतील, नाहीतर 4 सेशन होतील. अशा तऱ्हेनं सुरुवात आपण अशी करू, सुरुवातीला मी 1-2 लेक्चर प्रायमरसारखी घेऊ, जरा ब्रशअप करायसाठी, टचअप करायसाठी, थोडीशी रॅपिड एक उजळणी म्हणून. आणि मग त्यानंतर मी तुम्हाला एक सेशन संपताना एक केस स्टडी देणार. मी सांगणार हा वाईट जातक आला, त्यानं हा प्रश्न विचारलेला आहे, ही वेळ, ही तारीख, हे स्थळ, आता काढा हुडकून याचं.
त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक ती सर्व मी माहिती तुम्हाला पुरवीन. जातकाचा प्रश्न, प्रश्नामागची पार्श्वभूमी, माझं आणि त्या जातकाचं काय भाषण झालं, त्यावेळेला संभाषण झालं, हे मी तुम्हाला सांगेन. ही केस स्टडी माझ्याकडे आलेल्या जातकांचीच असल्यामुळं त्यावेळेला मी त्या जातकासाठी कुठली कुंडली वापरते, त्याचे सगळे तक्ते, टेबल्स, विषोत्तरी दशा, हे सगळं जे आवश्यक मटेरियल आहे तेही तुम्हाला मी देणार आहे. पुढच्या जेव्हा आपलं सेशन होईल पुढच्या आठवड्यात, त्यावेळेला अपेक्षा अशी आहे की मधल्या या 6-7 दिवसात तुम्ही तुमच्या बाजूनी ही केस सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि मग पुढच्या आठवड्यात ही केस स्टडी मी तुम्हाला अतिशय खुलासेवार सविस्तर सोडवून दाखवणार. आणि हे कसं असतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या ब्लॉगवर 70च्या आसपास मी अतिशय मनोरंजक पद्धतीनं केस स्टडीज दिल्या आहेत, स्टेप बाय स्टेप लिहिलेल्या आहेत. त्या एकदा वाचा तुम्ही. तुमच्यापैकी काही जणांनी वाचल्या पण असतील, म्हणजे साधारण अंदाज येईल की माझ्या केस स्टडीज कशा असतात किंवा त्या कशा तऱ्हेनं सादर केल्या जातात. ही केस स्टडी मी सोडवून दाखवणार. तुम्ही जर मेहनत घेतली असेल, स्वतः प्रयत्न केले असतील, तर तुम्ही काढलेलं उत्तर, मी दिलेलं उत्तर तुम्ही तुलना करून बघू शकता. मग त्यातनंच तुम्हाला कळेल की आपलं कुठं चुकलं, काय चुकलं, कुठला घटक आपण विचारात घेतला नाही, कुठल्या घटकाकडे दुर्लक्ष केलं, गणितं कुठं चुकली का आपली, हा सगळा भाग तुम्हाला आपोआपच कळेल. आणि मग पुढच्या आठवड्यासाठी तुम्हाला परत नवीन केस स्टडी मिळणार आहे. अशा तऱ्हेनं आपण चालत राहू. दर आठवड्याला फ्रेश नवीन केस स्टडी तुम्हाला मिळेल आणि ते प्रत्येक वेळेला काहीतरी त्यात आव्हानात्मक असेल. तुमच्या आत्तापर्यंत तुम्ही जे शिकला, तुम्ही जे काही अनुभव घेतले, त्या सगळ्याचा कस लागेल असं काहीतरी त्यात असेल. अहो, सोनं हे आगीत जळल्यानंतर, तावून सुलाखून निघाल्यानंतरच त्याला झळाळी येते ना. टाकीचे घाव सोचल्याशिवाय देव पण येत नाही. तेव्हा तुम्ही स्वतः मेहनत घेतली पाहिजे. तुम्ही पाण्यात उडी मारली पाहिजे, त्याशिवाय पोहायला येणार नाही. 2-4 वेळा धडपडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय हे होणार नाही आहे. आणि ह्याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचा तुमचा फायदा आहे की ह्या प्रत्यक्षात घडलेल्या केस स्टडीज आहेत आणि त्या ऑलरेडी होऊन गेलेल्या आहेत. 2014 साली, 2018 साली झालेलं आहे सगळं ते. त्यामुळे तुम्हाला आता हे घाबरायचं नाही की माझं उत्तर चुकलं तर काय, कारण जातक तुमच्या समोर नाही आहे. तुमचं चुकलेलं उत्तर त्या जातकापर्यंत पोचणार सुद्धा नाही आहे. तुमचं आणि माझ्यातलंच हे अंडरस्टँडिंग आहे. उत्तर चुकलं तर चुकलं, ठीक आहे, पुढच्या वेळेला अजून जोरात प्रयत्न करू. या सगळ्या चुका काय झाल्या ह्याचा आढावा घेऊ आणि या चुका आपण दुरुस्त करू. निदान ह्या चुका पुढच्या खेपेला होत आणि नवीन चुका करू कदाचित आपण, पण आत्तापर्यंत जे झालेल्या चुका आहेत त्या तरी आपण टाळू शकतो. असं जर तुम्ही करत गेलात तर एक वेळ अशी येईल की तुम्हाला माझी पण गरज भासणार नाही. तुमचं तुम्ही हे प्रश्न सोडवा. आता विवाहाच्या संदर्भात, विवाह कधी होईल हा प्रश्न विचारला गेला नाही असा आठवडा जात नाही. प्रत्येक ज्योतिषाचा हा अनुभव आहे. ज्योतिषाकडे सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे विवाहाच्या संदर्भात असतो. त्यामुळे एक विवाहासंदर्भातले आपण एक 7-8 केस स्टडी आपण घेणार आहोत किंवा जास्त देखील घेऊ. आणि मग एवढ्या केस स्टडींचा अनुभव तुमच्याकडे असल्यानंतर जेव्हा तुम्ही स्वतंत्रपणे करणार आहात आणि एखादी व्यक्ती आली आणि विवाहाचा प्रश्न विचारला तर तुम्हाला आता सगळं माहीत आहे. काय बघायचं, कुठल्या घटकाला महत्त्व द्यायचं, आडाखे कशी बांधायचे, नियम कुठले वापरायचे, वेगवेगळे पर्याय असतील तर त्यातनं साधक बाधक विचार करून, तौलनिक अभ्यास करून नेमका एकच पर्याय कसा निवडायचा, जातकाला कसं हाताळायचं, अशुभ भाकीतं कशी सांगायची, फीडबॅक कसा गोळा करायचा, रिव्हर्स ॲनालिसिस किंवा पोस्टमार्टम ॲनालिसिस कसं करायचं, सगळ्याच्या सविस्तर नोंदी कशा ठेवायचा, हे सगळं तुम्हाला या केस स्टडीज ऑन द टॅपमध्ये शिकायला मिळणार आहे. हे प्रॅक्टिकल आहे. हे पुस्तकात नसतं, हे क्लासमध्ये शिकवत नाहीत. फक्त सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजी आणि सुहास गोखले तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे. अजून काही या अभ्यासक्रमाची मी माहिती देतो तुम्हाला. साधारणपणे मी मगाशी सांगितलं होतं की या अभ्यासक्रमात दैनंदिन जीवनातले प्रश्न कसे सोडवायचे. जातक तुमच्याकडे येतो ना, तो साधारण हेच प्रश्न घेऊन येतो. नोकरी, व्यवसाय, लग्न, संतती, आरोग्य, याच वयाचे प्रश्न असतात. वस्तू हरवली ती सापडेल का, अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर हे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण विविध केस स्टडीच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि हे प्रश्न किती असतात झलक दाखवतो. विवाह योग कधी, इच्छित व्यक्तीशीच माझा विवाह होईल का, घटस्फोट होईल का, सध्या भांडणं चालली आहेत आणि घटस्फोट घेतला मग मुलाची कस्टडी मिळू शकेल का, आता घटस्फोट तर झाला दुर्दैवी, दुसरा विवाह होईल का माझा, प्रेमविवाह होईल का घरच्यांनी जुळवलेला विवाह अरेंज्ड मॅरेज होईल, माझ्या पतीचं बाहेर लफडं चालू आहे किंवा माझ्या पत्नीचं बाहेर लफडं चालू आहे असा संशय आहे, खरं आहे का, सध्या बेकार आहे, कधी नोकरी मिळेल, नोकरी आहे पण बदली पाहिजे मला, बदली मिळेल, नोकरी चालू आहे व्यवस्थित सगळं चालू आहे, गेले 2-3 वर्ष प्रमोशनच मिळालं नाही, प्रमोशनची शक्यता आहे का हो, पगारवाढ होईल
2 वर्ष झाली पगार दिला, वाढ झाली नाही. नोकरी शाबूत आहे, पण पगार वाढलाच नाही. महागाई मात्र वाढते आहे. तेव्हा पगार वाढीचं काय? 2 ठिकाणी अर्ज केले. दोन्ही कंपन्यांनी मला अपॉइंटमेंट लेटर दिलं. आता मला प्रश्न पडलाय, की कुठल्या ठिकाणी मी जॉइन होऊ? कुठली नोकरी करू? काही सांगू शकाल? नोकरीत मनासारखं काम नाही. कचकच खूप आहे. नवीन प्रोजेक्टवरती मला काम करायचं आहे. मला नोकरी हीच ठेवायची आहे, पण कामाचं स्वरूप नवीन पाहिजे. अशी काही शक्यता आहे? सध्या आमच्याकडे नोकर कपात चालू आहे. त्यात माझी नोकरी राहील का जाईल? कंपनीने VRSची ऑफर दिलेली आहे. घेऊ का? नोकरीचा आला कंटाळा. व्यवसाय करावासा म्हणतोय. एका मित्राबरोबर बोलतोय सध्या. करू का हो व्यवसाय? का नोकरीच बरी माझ्यासाठी? मित्राबरोबर भागीदारीत करतोय. चांगलं ठरेल का? आधी मी मुळात भागीदारीत करू का स्वतंत्रपणे करू? आणि भागीदारीत केलं तर ह्या XYZ व्यक्तीबरोबर भागीदारी करू का? मशीन टूल्स, डेअरी, खाद्यपदार्थ, रेडीमेड कपडे असे बरेच विचार माझ्या मनात आहेत उद्योगाबद्दल. ह्याच्यातलं कुठला उद्योग व्यवसाय करू? व्यवसायासाठी कर्ज मागितले बँकेकडं. अजूनही काही फाईल हलत नाही आहे आणि इकडं व्यवसायाच्या अडचणी वाढत आहेत. मिळेल का मला कर्ज? सध्या व्यवसायाचं काही खरं नाही हो. भरपूर तोटा चालू आहे. अगदी गळ्यापर्यंत रुतलो आहे. काय करावं? हा तोटा कधी कमी होईल? नफ्यात कधी येईन मी? सांगू शकाल? का हे तोटा सहन करून धंदा करण्याच्या सरळ हा धंदा बंद करावा आणि नोकरी करावी इमानदारीत? बरोबर राहील का? माझी भागीदारांचं सध्या काही लक्षण ठीक दिसत नाही. माझ्या अपरोक्ष बऱ्याच काही हालचाली चालेल असं माझ्या कानावर आले. हे माझे भागीदार मला फसवणार तर नाहीत ना? एक मोठं सरकारी टेंडरसाठी आम्ही हे केलेलं आहे, भरलेलं आहे. एका दुसऱ्या कंपनीवर आमचं कॉन्ट्रॅक्ट होण्याची शक्यता आहे. त्याच्यावरती बरंच आमचं भविष्य अवलंबून आहे. मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, मोठी गुंतवणूक करायची आहे, निर्णय घ्यायचे. काय होईल सांगता येईल, अंदाज देता येईल आम्हाला? परदेशातनं माल मागवला आहे, बंदरात अडवला आहे कस्टम्सने. 2-3 महिने झाले खेटे घालतोय, काही होत नाही. बारकी कारणं खुसपट काढून अडवलं. माल मोकळा होईल माझा बंदरातनं? मला परदेशात जायचं आहे. आमच्या कंपनीचे सगळे गेले. माझीच संधी अजून आलेली नाही आहे. काय आहे का चान्स परदेशी जाण्याचा? मला BE झालो मी. आता परदेशात शिकायचं आहे. काही युनिव्हर्सिटीमध्ये अर्ज केला आहे. बाकी सगळी तयारी आहे. पण अजूनही ते काही होत नाही आहे. मला परदेशात शिकायला जायचं आहे. अशी काही संधी आहे का नजीकच्या काळात माझ्यासाठी? परदेशात जायचं आहे, सगळं झालेलं आहे. अजूनही व्हिसाचा प्रॉब्लेम आहे. एकदा व्हिसा रिजेक्ट झाला. आता दुसऱ्यांदा अर्ज करतोय. मिळेल का मला व्हिसा अमेरिकेचा? मोठ्या परीक्षेला बसतोय मी. धाकधूक आहे. ही परीक्षा पास होईन का मी? पार्सल मागवलं, पण अजून झाले 10-12 दिवस झाले, अजूनही पार्सल आलं नाही. ती कंपनी म्हणते आम्ही तुम्हाला पार्सल पाठवले, पण मला तर मिळालेलं नाही. पार्सल मिळेल का? का गायब झालं? कॉलेजला ॲडमिशन घेतोय. 2 ठिकाणी ॲडमिशन मिळत आहेत. दोन्ही चांगली आहेत. आता प्रश्न पडला की कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ? सध्याचं राहतं घर विकायचा प्रयत्न करतोय. नवीन मोठं घेणार आहे. पण हे पहिलं विकल्याशिवाय दुसरं कसं घेणार? तेव्हा बघा जरा काही चान्सेस आहेत का हे घर विकलं जायचं? लांबच्या अंतरावर स्थलांतर आहे बघा. चेन्नईला किंवा NCRमध्ये असं काही आहे का माझ्या पत्रिकेत? स्थलांतराचे योग आहेत का? कुत्रा आमचा टिप्या 2 दिवस झाले आला नाही. एरवी तो तसा जातो येतो संध्याकाळी परत. तसाच गेला असेल, येईल परत म्हणून आम्ही 1 दिवस काही हालचाल केली नाही. कालचा 1 दिवस पूर्ण गेला. त्याच्या आधीचा 1 दिवस गेला. आता मात्र आम्हाला काळजी वाटते आहे. कुठं गेला असेल आमचा टिप्या? काही सांगू शकाल? सोन्याची साखळी हरवली हो. 2 तोळ्याची होती. घोर लागला जीवाला आजच्या काळात. 1 लाखाचा ऐवज आहे. जरा बघता का प्लीज? कुठे आहे का? सापडेल का? का कोणी चोरली आहे? काय सांगता येईल तुम्हाला? डोक्यावर कर्ज आहे तो. फेडतोय मी, पण व्याज आणि इतका बोजा आहे आणि उत्पन्न कमी झालं आहे. काय कर्जमुक्ती किंवा कर्जाचा भार हलका होईल असं काही आहे का हो माझ्या पत्रिकेत? का मी या कर्जातच बुडून मरायचं? कार घ्यायची विचार आहे. पैसे जमलेत, पण ह्या ना त्या कारणानं विघ्न येतात सगळी. तर काही वाहन योग आहे का नजीकच्या काळात? 1-6 महिन्यात, वर्षभरात गाडीचं स्वप्न साकार होईल का माझं? ह्यांना ते पैसे दिलेत मी. एकाला आज देतो, उद्या देतो, परवा देतो. टोलवाटोलव चालली हो. कधी येणार? आता मलाच पैशाची गरज आहे आणि हा बाबा टाळाटाळ करतोय, तोंड चुकवतोय. कधी माझं येणं कधी वसूल होईल? नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जातोय. स्कॉलरशिपची इंटरव्ह्यू आहे. काय चान्सेस आहेत का यश मिळायचे? कंपनी सोडली, दुसऱ्या कंपनीत गेलो. त्या कंपनीच्या आधीच्या कामाचे पैसे बरेच अडकलेले आहेत. आरियर्स. पेपर वर्क केलं सगळं झालं आहे, पण होत नाही आहे काम. आरियर्स कधी मिळतील मला? विम्याचा क्लेम केला आहे.
सगळं कागदपत्र सबमिट केले आहेत, कागदपत्र ओके आहेत. ते पण म्हणाले, "ठीक आहे, सगळं होईल तुमचा क्लेम." पण अजूनही काही हालचाल नाही. कधी विम्याचे पैसे मिळतील मला? नुकतंच 2 वर्षापूर्वी रिटायर झालो गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटनं. 6 महिन्यात पेन्शन व्हायला पाहिजे होती. नाही. कुठं अडलंय कळत नाही आहे. खेटे घालतोय. पार अगदी मंत्रालयापर्यंत जाऊन आलो. अजूनही काही पेन्शनचं काही हालत नाही आहे. पेन्शन चालू होईल ना माझी का असंच बिन पेन्शनचं वरती? अशा पद्धतीचे हे फार मी तुम्हाला छोटी यादी दिली. मी गेले 15-20 वर्ष व्यावसायिक ज्योतिषी म्हणून काम करतोय. हे अशा पद्धतीचे याहूनही वेगळ्या पद्धतीचे विचित्र प्रश्न खूप मी सोडवलेले आहेत आणि मुळातच स्वतः कॉम्प्युटर इंजिनिअर असल्यामुळं याच्या सगळ्याच्या मी शिस्तबद्ध एंट्री करून डेटाबेससारखं करून ठेवलेले आहेत. त्यामुळे या अशा असंख्य केस स्टडीज मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि ह्या तुम्ही सोडवायचे आहेत आणि मी तुम्हाला मदत करणार आहे. दुसरी कॅटेगरीमध्ये कूट प्रश्न ज्याला आपण ओळखा पाहू म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ मी एक तुम्हाला पत्रिका देणार आणि मग सांगणार 16 जानेवारी 2008 या दिवशी या व्यक्तीच्या आयुष्यात काय घडलं सांगा. आता तुम्ही पत्रिकेचा अभ्यास करायचा, काय विषोत्तरी दशा वापरा, आणखीन काय वापरायचं ते वापरा, गोचरी बघा आणि सांगा. आणि तुमचं काम थोडंसं सोपं व्हावं कारण तुम्ही शिकताय सध्या, नवीन आहात. म्हणून मग मी सांगेन की बाबा या तारखेला 16 जानेवारी 2008ला या व्यक्तीनं नवं घर घेतलं, या व्यक्तीची नोकरी गेली, ही व्यक्ती परदेशात गेली आणि या व्यक्तीच्या पत्नीला अपघात झाला. आता बघा तुम्हाला मी 4 पर्याय देऊन सुद्धा टाकले. तुमचं काम मी खूप सोपं केलं. नंतर कदाचित पर्याय देणार नाही नंतरच्या काही केसेसमध्ये. आणि आता तुम्हाला या 4 पैकी नेमकं काय झालं असेल हे हुडकून काढायचं. इथं खरा कस लागणार आहे तुमचा. कारण घटना होऊन गेलेली आहे. आपल्याला पत्रिकेच्या माध्यमातून त्या घटनेचा वेध घ्यायचा आहे. भविष्यातलं तर आपण नेहमीच बघत असतो. हे भूतकाळातली घटना आहे, ही घडून गेलेली आहे, निर्विवादपणे घडलेली आहे. फक्त आपल्याला ती पिन पॉईंट करायची आहे. हा खरा अभ्यास आहे ज्योतिषाचा. ह्याच्यावरनं तुमचं ज्योतिषाचं ज्ञान किती खोलात आहे, आकलन तुम्हाला किती आहे हे कळू शकतं. खऱ्या ज्योतिषाची टेस्ट हीच आहे. एक पत्रिका, तारीख आणि घटना आणि त्याला हुडकायला लावायचं. हे जो ज्योतिषी चांगलं करू शकेल, अचूक करू शकेल तो खरा ज्योतिषी, बाकीचे पोपट. आणि तिसरा ह्याच्यातला एक घटक आपल्याकडे आहे तो म्हणजे ब्लाइंड चार्ट ॲनालिसिस. ह्याच्यामध्ये मी फक्त पत्रिका देणार, कदाचित स्त्री पुरुष एवढंच काय ते सांगणार आणि तुम्ही त्या पत्रिकेचा अभ्यास करायचा. आणि मग ह्या खाली मी उदाहरणार्थ काही दिलेत की याचं स्वभाव, व्यक्तिमत्व, शिक्षण, व्यवसाय, आर्थिक स्थिती, वैवाहिक जीवन, आरोग्य, इतर काही खास उल्लेखनीय आहे का या व्यक्तीच्या आयुष्यात? हे तर आणखीन अवघड आहे. ब्लाइंड चार्ट सगळ्यात अवघड आहे कारण तुम्हाला बाकी काहीच माहीत नाही आहे. जातकाची फक्त पत्रिका तुमच्याकडे आहे. त्याच्यावरनं जास्तीत जास्त तुम्हाला जातकाचं वय काय एवढं कळू शकेल. म्हणजे मी तुम्हाला डेट आणि टाईम आणि प्लेस पण देणार आहे, स्त्री का पुरुष हेही सांगणार आहे. पण ह्याच्या पलीकडं तुम्हाला काही माहिती देणार नाही. तुम्हाला ती हुडकायची आहे. बघू किती तुम्ही जाऊ शकता पुढं, किती ते प्रत्यक्षात त्या व्यक्तीबद्दलही नंतर मी सांगणार आहे तुम्हाला. आणि मग तुम्ही ताडून बघता की आपण कुठं मदल गाठली, कुठं अजून कमी पडतोय. हाही खरा ज्योतिषाचा अभ्यास आहे. इथं तुमचा कस लागणार आहे. तुम्ही जे काही शिकलात ते सगळंच्या सगळं तुम्हाला इथं वापरायला लागणार आहे. सगळं इंच आणि इंच छान बाण करून तुम्हाला हे सोडवायला लागणार आहे. इथं खरा कस लागणार आहे. आणि हे जर तुम्ही छान करू शकलात तर तुम्ही चांगले तज्ज्ञ ज्योतिषी झालात असं म्हणू. केवळ एखाद्या ज्योतिषाची 2-4 पुस्तकं वाचून तज्ज्ञ ज्योतिषी झाला अशा ज्या जाहिराती चालतात तसं इथं नाही आहे. 10 पुस्तकं लिहायची आणि आता ही पुस्तकं वाचा आणि तुम्ही तज्ज्ञ ज्योतिषी व्हावं असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं, तसं इथं होणार नाही आहे. तुमच्याबरोबर मी पण पाण्यात उडी मारणार आहे. ठीक आहे, हे बघा त्याला. आता काही जणांना इतरही काही शंका असतील तर मी सांगतो की आधी मी म्हटलं की हा प्रॅक्टिकल पद्धतीचा अभ्यासक्रम असल्यामुळं थेअरी भाग तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. मग तो तुम्ही पुस्तक वाचून शिकला असाल किंवा क्लासमध्ये शिकला असाल ह्याच्यात काही फारसं महत्त्व नाही आहे. तर काय अपेक्षित आहे? ज्योतिषशास्त्राचा इतिहास, जुजबिकाविनं खगोलशास्त्र, हातानं किंवा ॲप किंवा सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं पत्रिका तयार करणं, ग्रह, राशी, नक्षत्र, भाव या सर्व संकल्पना, ग्रहांची गती, स्थिती, कारकत्व, राशीगत आणि भावगत फळं प्रत्येक ग्रहाची, भावेशाची फळं, विषोत्तरी दशा, गोचर भ्रमण आणि पंचांगणी एफेमेरीज वापरून मागच्या आणि पुढच्या कालावधीतल्या ग्रहस्थिती हुडकून काढणं, तपासणं हा भाग तुम्हाला आलेला असला पाहिजे. ह्याच्यातल्या ज्या केस स्टडीज मी म्हणतो, मी ब्लाइंड चार्ट सोडा आणि ओळखा पाहू सोडा, कारण त्यासाठी तुम्ही पारंपरिक कुठलीही पद्धत वापरू शकता. पण केस स्टडीज या मी प्रामुख्यानं नक्षत्र पद्धती, ज्यालाच काही जण कृष्णमूर्ती पद्धती म्हणतात, त्यांना सोडवून दाखवणार आहे. कारण नक्षत्र पद्धतीचा अभ्यास केलेले बरीच लोकं आहेत, खूप लोकप्रिय आहे. पारंपरिकमधनं अशा लग्न कधी होईल याची प्रश्नाची उत्तरं देताना बरीच मगजमारी करायला लागते, बराच अभ्यास करायला लागतो. थोडासा आणखीन अभ्यास
आणखीन अनुभव तुमच्याकडं असावा लागतो. तो बऱ्याच जणांच्याकडे नसतो. पण तुलनात्मकदृष्ट्या नक्षत्र पद्धती वापरणं हे खूप सोपं आहे, सुटसुटीत आहे. काही ठराविक मोजकेच नियम असल्यामुळं ह्या पद्धतीचे प्रश्न म्हणजे लग्न कधी होईल, परदेशी कधी जाईन, नोकरी कधी लागेल, अशा प्रकारच्या प्रश्नासाठी पारंपरिकपेक्षाही नक्षत्र पद्धती जास्त उपयुक्त आहे, सोपी आहे, सहज वापरता येण्यासारखी आहे. त्यामुळे नक्षत्र पद्धतीवरतीच या सगळ्या केस स्टडीज असतील. कधीतरी एक बदल म्हणून, चेंज म्हणून पारंपरिक पद्धतीनं किंवा वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीच्या पद्धतीनं मी एखादी केस स्टडी तुम्हाला सोडवून पण दाखवेल. म्हणजे आधी नक्षत्र पद्धतीनं दाखवेल, मग पारंपरिकनं पण दाखवेल आणि मग वेस्टर्ननं पण दाखवेल. म्हणजे तुम्हाला त्याही पद्धतीची थोडीशी ओळख होऊन जाईल. इथं काय अपेक्षित आहे? अर्थातच पारंपरिकचा थोडासा अभ्यास, जो जनरली नक्षत्र पद्धतीच्या अभ्यासक्रमातनं, पुस्तकातनं शिकवला पण जातो, ते सगळं प्लस नक्षत्र पद्धतीची छान ओळख पाहिजे तुम्हाला. त्याची मूलतत्व, सब लॉजिक कन्सेप्ट, घराचं आपण जे कार्यक्षेत्र काढतो, त्याची पद्धती, त्याचे तक्ते कसे बनवायचे, त्याची प्रतवारी, तसंच भावांचे कार्यग्रह कोणते असतात ते कसं ठरवायचं, नक्षत्र पद्धतीमधले काही नियम आहेत, भावांचं ग्रुपिंग करतो. म्हणजे लग्न हे घटना बघायची असेल तर कुठले भाव बघायचे, संततीसाठी कुठले भाव बघायचे, नोकरी मिळणे या घटनेसाठी कुठले भाव बघायचे, परदेशी जाणं या घटनेसाठी कुठले भाव बघायचे, हे साधारणपणे नक्षत्र पद्धतीच्या पुस्तकातून आणि अभ्यास वर्गातून शिकवलं जातं. तो भाग तुम्हाला असला पाहिजे. आणि थोडीशी प्रश्नशास्त्राची पूर्वपीठिका. प्रश्नशास्त्र म्हणजे नेमकं काय? जातकाचा प्रश्न कसा व्हॅलिडेट करायचा आणि मग प्रश्नाच्या अनुरोधानं पत्रिका कशी बघायची, हा थोडासा भाग तुम्हाला माहीत असला पाहिजे. आणि बाकी ओळखा पाहू आणि ब्लाइंड चार्टसाठी तुम्ही नक्षत्र पद्धती पण वापरू शकता किंवा पारंपरिकनं पण करू शकता. आणि दोन्हीचा अभ्यास तुमचा असेल, ज्या पद्धतीचा तुमचा अभ्यास जास्त आहे, जिथं तुम्हाला आत्मविश्वास जास्त आहे, ते तुम्ही वापरू शकता. आता आधी सांगितलंच की प्रत्येक आठवड्याला साधारण 2 तासाचं लाईव्ह सेशन असेल. शनिवार, रविवार कुठला तरी एक दिवस आपण ठरवू आणि त्या दिवशी ते सकाळी, संध्याकाळी हेही आपण नंतर ठरवूच सगळ्यांच्या विचारानं. या क्लासची लाईव्ह रेकॉर्डिंग होतील. ती रेकॉर्डिंग नंतर तुम्हाला उपलब्ध करून जाईल. आता काही जणांना अशी शंका असेल की शंका समाधान कसं करणार? तर शंका समाधान लाईव्ह सेशनमध्ये पण तुम्ही शंका विचारू शकता आणि मग नंतर ऑफलाईन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यासाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करीन. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही शंका विचारा, मी त्याला उत्तर देईन. जर मोठं असेल तर गुगल फॉर्मची सुविधा मी तुम्हाला उपलब्ध करून देईन. गुगल फॉर्मच्या माध्यमातून तुम्ही मला अशी तुमची शंका विचारा, खुलासा मागा, मी तो देईन तुम्हाला. ह्या अभ्यासक्रमासाठी जे आपण विद्यार्थी घेणार आहोत, ते जे फी भरत आहेत त्याच्यावरून एक 3 गट केलेले आहेत. ते मी नंतर सांगतोच आहे. पण त्याच्यामध्ये एक गोल्ड कॅटेगरी आहे आणि या गोल्ड कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत मी जरा जास्त सुविधा देणार आहे. म्हणजे मी स्वतः त्या विद्यार्थ्याच्या प्रगतीवरती वैयक्तिक लक्ष ठेवणार आहे. ज्या केस स्टडी मी देणार त्या तुम्ही सोडवायच्या आहेत. पुढच्या सेशनच्या वेळेला तुम्ही ते तपासायचे आहेत. पण हे जे गोल्ड स्टुडंट असतील ते त्यांनी सोडवलेलं जे काही केसचं जे ॲनालिसिस केलेलं आहे ते मला पाठवू शकतात आणि मी वैयक्तिकरित्या त्याच्यात बारकाईने लक्ष देऊन ते तपासणार आहे. त्याच्यातल्या चुका जर असतील तर त्या सांगणार आहे, त्याची एक्सप्लेनेशन देणार आहे. म्हणजे वैयक्तिक ट्युटरिंग ज्याला म्हणतात, ती सुविधा गोल्डसाठी आहे आणि त्यांना जादाच्या टिप्स आणि अर्थातच जादाची माहिती पण उपलब्ध होईल. आणि हा मी ज्याला ऑन द टॅप नाव काय दिलं, केस स्टडीज हा भाग समजला बऱ्याच जणांना. ऑन द टॅप का नाव दिले ह्याचा अर्थ की हा अभ्यासक्रम टेक्निकली या नोव्हेंबरमध्ये आपण चालू करतोय, पण याला असं विशिष्ट मुदत नाही आहे. कारण बरेचसे अभ्यासक्रम आपले बघतो आपण, अगदी शाळा कॉलेजपासून सगळे अभ्यासक्रम एका ठराविक मुदतीचे असतात. 3 महिने, 6 महिने, 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष असे असतात. तसं याला अंतिम मुदत नाही आहे. हा वाहता अभ्यासक्रम आहे. कारण प्रत्येक आठवड्याला एक नवीन केस स्टडी असणार आहे. 15-20 वर्ष मी ज्योतिषशास्त्रात काम करतोय. शेकड्या जातकांना मी मार्गदर्शन केले. 500पेक्षा जास्त अशा सुव्यवस्थित लिहून काढलेल्या, स्टेप बाय स्टेप काढलेल्या केस स्टडीज आत्ता ह्या घटकेला माझ्याकडे तयार आहेत. 500 केस स्टडी, त्यात कूट प्रश्न आहेत, ब्लाइंड चार्ट ॲनालिसिस आहेत. म्हणजे दर आठवड्याला एक वर्षाला जर 52 धरले तर हा अभ्यासक्रम 10 वर्ष चालू राहू शकतो. मी चालू ठेवू शकतो. त्यामुळे हा वाहता आहे. याच्यात आणखीन एक तुम्हाला फायदा आहे की बाकीच्या बऱ्याचशा अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला एक प्रवेश घ्यायला लागतो आणि मग तो पूर्ण करायला लागतो. इथेही तसंच आहे. तुम्ही प्रवेश घ्यायचा आहे, पण अशी सक्ती नाही की तुम्ही 10 वर्ष माझ्याबरोबर राहा. तुमच्याकडनं मी फी पण 2-2 महिन्याचीच घेणार आहे. 2 महिने पैसे भरा. 8 सेशन्स तुम्हाला मिळतील 2 महिन्यात. ती बघा. वाटलं बाबा ह्याचा काहीतरी आपल्याला उपयोग होतो आहे, गोखले सर चांगलं शिकवत आहेत, ह्याच्यातनं आपल्याला नक्की लाभ होणार आहे,
अजून पुढच्या 2 महिन्याचे भरा. जर आधी विश्वास माझ्यावर टाकला तर तुम्ही आणखीन 6 महिन्याचे सुद्धा पैसे भरा. तुम्ही केव्हाही चालू करू शकता, केव्हाही बंद करू शकता. समजा एखाद्या विद्यार्थ्याने आत्ता चालू केला, एक 4-5 महिने, 6 महिने तो माझ्याकडं ह्या पद्धतीने शिकला. पुढं त्याला काही कामाच्या निमित्तानं म्हणा, आजारपणामुळे म्हणा, आर्थिक अडचणीमुळे म्हणा, त्याला हा चालू ठेवता आला नाही, तर तो बंद करू शकतो. आणि मग पुढं 5-6 महिन्यांनी समजा या परिस्थितीत बदल झाला आणि त्याला परत गोखले सरांच्याकडे येऊन शिकावंसं वाटलं, पुन्हा जॉईन व्हा. वाहतंय म्हणून ऑन द टॅप म्हटलं आहे. आता ऑन द टॅपमध्ये काय, आपल्याकडे नळाला पाणी असतं, पण तुम्ही टोटी बंद केल्यात पण पाणी थांबलेलं असतं. जेव्हा तुम्हाला बादली भरायची आहे, तपेली भरायची आहे, त्यावेळेला तुम्ही टोटी चालू करता, आपली बादली भरून घेता, बादली भरली की टोटी बंद, नळातनं पाणी येणं थांबलं. तसंच तुमच्यासाठी आहे. तुम्हाला जितके दिवस शिकायचं आहे तितके दिवस शिका, बंद करा. वाटलं तर पुन्हा चालू करा, बंद करा. ह्या पद्धतीनं जोपर्यंत हा अभ्यासक्रम चालू आहे तोपर्यंत तुम्ही केव्हाही येऊ शकता, केव्हाही बाहेर पडू शकता. हॉप इन, हॉप आऊट असं ह्याचं स्वरूप. अतिशय कन्व्हिनियंट आहे. फक्त 2-2 महिन्याचे पैसे तुम्ही भरायचे. म्हणजे एकदा तुम्ही फी भरली की 2 महिने 8 सेशनपर्यंत तुम्हाला परवानगी राहील. त्यानंतर मग पुन्हा पैसे भरले तरच पुढचे 8 सेशन तुम्हाला मिळतील. बाकीचं काही टर्म्स कंडिशन म्हणतो किंवा फ्रिक्वेंटली आज क्वेश्चनचाच एक भाग म्हणू. त्याच्यात थिअरी भाग मी शिकवणार नाही. थिअरी तुम्हाला येते हे गृहीत धरत जाईल. फक्त आता केस स्टडी सोडवताना काही नियम म्हणा, आराखे म्हणा, हे जेव्हा मी सांगत असतो तेव्हा थिअरीचा भाग थोडाफार येणारच आहे. अगदी 100% नाही असं काही नाही, थोडं शिकवलं जाणारच आहे. शंका समाधानाच्या वेळी पण थोडंफार सांगितलं जाईल, तो भाग असेल. पण मला नक्षत्र पद्धती माहीतच नाही आहे किंवा ग्रहांचं कारकत्वच माहीत नाही आहे किंवा पत्रिकाच करायला येत नाही, अशी जर स्थिती असेल तर त्या मुलांसाठी किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम फारसा योग्य नाही. कारण हे सगळं येतं ह्या पायावरती हा अभ्यासक्रम आखलेला आहे. जर कुणाची अशी परिस्थिती असेल, काही फारशी माहिती नाही आहे किंवा पूर्वी शिकलो आता विसरून गेलो, तर त्यांच्यासाठी माझ्या संस्थेतर्फे अनेक असे प्राथमिक स्तरावरचे ज्योतिषाचे नक्षत्र पद्धतीचे अभ्यासक्रम चालू असतात. माझ्याशी संपर्क साधलात तर असे कोर्सेस नजीकच्या काळात केव्हा चालू होतील ह्यामध्ये सविस्तर माहिती मी तुम्हाला पाठवून देईन. कुठल्याही नोट्स मी देणार नाही, कुठलीही पुस्तकं देणार नाही, कुठलीही डाउनलोड करण्यासाठी PDF डॉक्युमेंट देणार नाही. केस स्टडीचे काय नोट्स देणार? वर्गात तुम्ही ऐका, नंतर त्याचे व्हिडिओज तुम्हाला मिळतील, त्याच्यातनं सगळं होऊन जाईल. तुमच्या नोट्स तुम्ही बनवायच्या. मी तयार केलेले नोट देणार नाही. तयार नोट्स दिल्या की विद्यार्थी आळशी बनतो. शंका समाधान फक्त केस स्टडीच्या संदर्भात. मंगळ दोष म्हणजे काय हे मला शंका म्हणून विचारू नका, कारण मंगळ दोष काय आपण केस स्टडीचा भाग म्हणून तपासत नाही. केस स्टडीमध्ये जे काही इश्यू असतील त्याच्यावरच शंका समाधान होईल याची नोंद घ्या. इथं मी ज्योतिषशास्त्रावरती काहीही विचारा उत्तर देतो अशा पद्धतीनं बसलेलो नाही आहे. केस स्टडीमध्ये जे जे उल्लेख असतील तेवढीच शंका, त्याच बाबतीतला खुलासा मी देणार आहे. फोन किंवा प्रत्यक्ष भेटीने मी तुमचं शंका समाधान करू शकत नाही. तेवढा वेळ माझ्याकडे नाही किंवा ह्या अभ्यासक्रमाची फी एवढीशी कमी ठेवली आहे की त्यात मला ह्या अशा सोयीसुविधा देणं परवडणार नाही. फक्त लाईव्ह सेशन चालू असताना प्रत्येकाला संधी दिली जाईल. त्यावेळेला लाईव्ह प्रत्यक्ष माझ्याशी तुम्ही बोलू शकता, तेव्हा विचारा. ऑफलाईनमध्ये व्हॉट्सअप मेसेजची सुविधा आपण देतो, एक व्हॉट्सअप ग्रुप करतो आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सामील करून घेतलं जाईल. तिथं शंका विचारा, तुम्हाला उत्तर तिथंच मिळेल. आता हा कोर्स मी नोव्हेंबरच्या मध्यावरती चालू करतो आहे. तारीख एक्झॅक्टली 13 किंवा काय जी असेल ती मी अनाऊन्स करीन. ज्यांना आत्ता जमत नाही काही हरकत नाही, पुढं केव्हाही तुम्ही डिसेंबरला जॉईन होऊ शकता, जानेवारीत जॉईन होऊ शकता, पुढच्या जूनमध्ये जॉईन होऊ शकता, तुम्ही केव्हाही जॉईन करा. त्यानंतर जे उशिरा जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी नक्षत्र पद्धतीचे 2 प्रायमर, जे पहिले 2 सेशन आपल्या अभ्यासक्रमाचे उद्घाटनाचे असतील, त्याचे व्हिडिओज तुम्हाला नाममात्र शुल्कात मी उपलब्ध करून देईन. किंवा एखाद्या व्यक्ती समजा ऑगस्टमध्ये जॉईन झाली, हा आपला कोर्स नोव्हेंबरमध्ये चालू होतो आहे, मध्ये 6-7 महिने झाले, 7-28 केस स्टडीज झालेले असतील. आता समजा त्यांना तो उशिरा जॉईन झाला आणि त्याला उत्सुकता झाली की मागच्या केस स्टडीज पण मला हवे आहेत, तर नाममात्र पैसे भरून तुम्हाला मागच्या या सगळ्या 27-28 केस स्टडीची रेकॉर्डिंग्स मी तुम्हाला उपलब्ध करून देईन. ठीक आहे. पुढेही तुम्ही क्लास सोडल्यानंतर एक 4 महिन्यांनी पुन्हा जॉईन झालात, परत मागच्या 4 महिन्याच्या तुम्हाला केसेस पाहिजेत रेकॉर्डिंग मिळू शकतील. अर्थातच त्यासाठी जादाचे पैसे तुम्हाला लागतील. हे जे सर्व लाईव्ह सेशन्स आहेत ते माझे प्रोटेक्टेड झूम पद्धती आहे. झूम मिटिंगची आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, झूम मिटिंगच असेल, पण आमचं जरासं वेगळं सॉफ्टवेअर आहे प्रोटेक्टेड झूम. त्यासाठी तुम्हाला लॉग इन पासवर्ड वगैरे सगळं असेल. त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशनचा व्हिडिओ ऑलरेडी मी केलेला आहे, तो तुम्हाला यूट्यूबवरती आहे, तो तुम्ही तो बघू शकता. लाईव्ह सेशन्स असतात, त्यात तुम्ही भाग घेऊ शकता, तुम्ही बोलू शकता. परंतु तुमच्या बाजूनी तुमच्या मोबाईल फोनवर, लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवरती माझ्या या लाईव्ह सेशनचं रेकॉर्डिंग करता येणार नाही. तशी सोय याच्यात केलेली आहे.
तेव्हा आपण रेकॉर्डिंग करून ठेवू आणि नंतर कधी बघू अशा कुठल्याही कल्पनेत तुम्ही राहू नका किंवा अशी कल्पना करून या अभ्यासक्रमाला लाईव्ह सेशन संपला की सगळं गेलं त्याची रेकॉर्डिंग मी नंतर तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे तुम्ही रेकॉर्डिंग करू नका, तुम्हाला करता पण येणार नाहीत. व्हिडिओज जे असतील म्हणजे जे क्लासचे लाईव्ह सेशन आहेत त्याचे व्हिडिओज तुम्हाला नंतर उपलब्ध होतील. म्हणजे आजचं लाईव्ह सेशन झालं की किमान 1-2 दिवसांनी तुम्हाला त्याचे व्हिडिओज उपलब्ध होतील. ते व्हिडिओज आमच्या खास व्हिडिओ प्लेअरमधनं तुम्हाला बघता येतील. ते DRM प्रोटेक्टेड असतात, इन्क्रिप्टेड व्हिडिओज असतात. त्यासाठी आमचा खास डेडिकेटेड व्हिडिओ प्लेअर तुम्हाला वापरावं लागेल. त्याची सर्व माहिती, त्याचे सर्व व्हिडिओज ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे, ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला त्या संदर्भात कुठलीही अडचण आली, टेक्निकल आली तर मी तिथं आहे तुमच्या मदतीसाठी. हे व्हिडिओज तुम्हाला दिलेत ते फक्त पाहण्यासाठी लायसन्स तत्वावर दिलेले आहेत. लक्षात ठेवा, व्हिडिओ तुमच्याकडे कायमचे राहणार नाही, त्याच्यावर तुमची मालकी होणार नाही. मी फक्त तुम्हाला पाहण्यासाठी काही मर्यादित काळासाठी उपलब्ध करून दिलेत. जसे आपल्या औषधाला किंवा इतर खाद्यपदार्थांना पाकिटावरती एक्सपायरी डेट लिहिलेली असती की बेस्ट बिफोर अशी तारीख टाकलेली असती, तसंच हे प्रत्येक व्हिडिओ काही मर्यादित काळासाठी तुम्हाला व्हिडिओ दिल्यानंतर महिनाभर, 2 महिने अशी मुदत टाकून आणि मग 2 महिन्यानंतर तुमच्याकडे व्हिडिओची जरी फाईल असली तरी ते व्हिडिओ तुम्हाला बघता येणार नाहीत. तुम्हाला ते आयात दिलेले नाहीत किंवा तुमची त्याच्यावर मालकी नाही. व्हिडिओ तुम्हाला कॉपी करता येणार नाहीत, दुसऱ्याला देता येणार नाहीत, शेअर करता येणार नाहीत, व्हायरल करता येणार नाहीत. आणि असा जर प्रयत्न केला तर तुम्ही पकडले जा. पण हा भारतीय कायद्यानुसार गुन्हा पण आहे आणि त्याची कोर्ट तुम्हाला जी शिक्षा देईल त्याच्यामध्ये तुरुंगवास असतो, ती तुम्हाला मिळेल. तुम्हाला व्हिडिओ बघायला देतोय ते तुम्ही बघायचे, दुसऱ्यासाठी नाही. ज्यानं पैसे भरले त्यानं व्हिडिओ बघायचा, हे लक्षात ठेवा. आता ह्या सगळ्याचा इतकं तुम्ही ऐकलेत, आता हा बाबा हा किती पैसे मागतो ही एक उत्सुकता तुमच्या मनात असेल. तर एकंदर 3 कॅटेगरी मी केल्यात मेंबरशिपच्या. महिन्याची फी आहे, ह्याच्यामध्ये ब्रॉन्झ मेंबरशिप आहे, ती सगळ्यात स्वस्त आहे. ती ₹449 प्रत्येक महिन्याला. या ब्रॉन्झ मेंबरशिपमध्ये तुम्हाला लाईव्ह सेशनला मी येऊन देणार नाही, त्यामुळे लाईव्ह सेशन तुमच्यासाठी नाहीत. तुम्हाला लाईव्ह सेशन नसल्यामुळे तिथं शंका समाधान नाही किंवा तुमचं होमवर्क वगैरे मला पाठवायचं नाही, मी ते तपासू शकणार नाही. पण मग ब्रॉन्झमध्ये तुम्हाला काय मिळतं? सर्व लाईव्ह सेशनची रेकॉर्डिंग्ज मिळतील. तुम्हाला शंका विचारायची असेल तर व्हॉट्सअपसाठी तुमचं नाव टाकलं जाईल त्या ग्रुपमध्ये, तिथं विचारू शकता. बऱ्याच जणांची समस्या असते की लाईव्ह सेशन्स त्यांना अटेंड करायला जमत नाही, काम निघतं. त्यामुळे महिन्यातले 4 लाईव्ह सेशन असतील तर कशाबशा एखाद्या लाईव्ह सेशनला ते येतात आणि वरच्याचे 3 लाईव्ह सेशन्स त्यांना जमत नाही, अर्ध्यावर जायला लागतं. मग त्याची रेकॉर्डिंग बघायला लागतात. मग एव्ही जर तुम्ही रेकॉर्डिंगच जर बघणार असाल, एखादं दुसरं लाईव्ह सेशन जर तुम्हाला मिळत असेल तर मग त्याच्यापेक्षा सरळ रेकॉर्डिंग घ्या, याच्यात तुमची पैशाची बचत होणार आहे. दुसरा कॅटेगरी जी सिल्वर कॅटेगरी आहे, रजत म्हणू आपण त्याला, इथंची महिन्याची फी आहे ₹699. ह्याच्यामध्ये ब्रॉन्झपेक्षा एक फायदा तुम्हाला मिळतो, म्हणजे तुम्हाला लाईव्ह सेशनला येता येईल. सर्व लाईव्ह सेशनला येता येईल. इथं तुम्हाला शंका विचारता येईल. अर्थातच या लाईव्ह सेशनची रेकॉर्डिंगही तुम्हाला मिळू शकतील आणि व्हॉट्सअपमार्फत शंका समाधान होईल, एवढं सगळं मिळेल. आणि तिसरी जी वरच्या टायरवरची जी मेंबरशिप आहे ती गोल्ड मेंबरशिप आहे, सुवर्ण मेंबरशिप आहे. ह्याची किंमत महिन्याला ₹799 एका महिन्यासाठी आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रॉन्झ आणि सिल्वरचे सर्व फायदे आहेत. लाईव्ह सेशन्स आहेत, शंका समाधान आहे, लाईव्ह सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहेत. प्लस गोल्ड मेंबर म्हणून खास सुविधा म्हणजे माझं वैयक्तिक लक्ष, पर्सनल ट्युटरिंग होणार आहे. तुम्ही वर्गात दिलेली केस स्टडी मला सोडवून पाठवायचे, जर तुमची इच्छा असेल, सोडवली तुम्ही तर. आणि अशा आलेली केस स्टडी मी वैयक्तिकरित्या मी स्वतः एकटा मी ती तपासणार आहे. त्यातल्या काय तुमच्या जर चुका असतील त्या दुरुस्त करणार आहे. तुमच्याशी वेळ पडली तर फोनवर बोलून त्या चुका तुम्हाला समजावून सांगणार आहे. प्रयत्न तरी मी नक्कीच करीन. म्हणजे वैयक्तिक लक्ष राहील माझं तुमच्यावरती. सुहास गोखले 36 वर्षाचा अनुभव असलेला ज्योतिषी वैयक्तिकरित्या तुम्हाला मार्गदर्शन करतोय. एक सुवर्ण संधी आहे, म्हणून हे गोल्ड पॅकेज आहे. अर्थातच गोल्ड पॅकेजची संख्या मी कमी ठेवतोय, लिमिटेड सीट्स ठेवतोय. कारण का तर 50 जणांनी गोल्ड मेंबरशिप घेतली तर मला स्वतःला 50च्या 50 लोकांच्याकडं लक्ष देणं कदाचित शक्य होणार नाही. म्हणून गोल्डची मेंबरशिप मी अगदी मर्यादित ठेवली आहे. सिल्वर आणि ब्रॉन्झला काही प्रॉब्लेम नाही, तिथं 100 लोकं आली तरी ते होऊ शकतं. कृपया नोंद घ्या, ही ऑफर शुभारंभाची ऑफर आहे आणि ती मर्यादित काळासाठीच उपलब्ध असेल. 31 ऑक्टोबरपर्यंत जे नावनोंदणी करून पहिल्या 2 महिन्याचे पैसे भरतील त्यांच्यासाठीच ही ऑफर उपलब्ध आहे. 1 नोव्हेंबरनंतर कदाचित ही ऑफर
बदलली जाईल. आत्ता जे ब्रॉन्झ, सिल्वर आणि गोल्ड ही जी मी पॅकेजेस सांगितली त्यांच्या फीमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळं या शुभारंभाच्या ऑफरचा जरूर फायदा घ्यावा. माझ्या आत्तापर्यंतच्या सर्वच अभ्यासक्रमांसाठी मी ट्रायल्स देतो. ट्रायल्स लेक्चर्स ही मोफत असतात. त्यासाठी कुठलेही पैसे भरायला लागत नाहीत. तसंच रिफंड पॉलिसी नेहमीच देत असतो. परंतु या केस स्टडीज ऑन द टॅब या अभ्यासक्रमासाठी मात्र कोणत्याही प्रकारची चाचणी लेक्चर्स किंवा रिफंड पॉलिसी लागू नाही. याचं कारण म्हणजे मुळातच मी 2च महिन्याचे पैसे घेतोय. फी अत्यल्प आहे. त्यामुळे फार मोठी आर्थिक गुंतवणूक इथं होणार नाही आहे. कुठलाही फार मोठा धोका तुम्हाला पत्करावा लागेल असं मला वाटत नाही. तसंच चाचणी लेक्चरचीही आवश्यकता नाही. कारण हा फक्त केस स्टडीजचा अभ्यासक्रम आहे आणि मी केस स्टडीज कशा सोडवून दाखवतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर यूट्यूब चॅनेलवर मी आत्तापर्यंत काही केस स्टडीज व्हिडिओच्या रूपात सादर केलेल्या आहेत. त्या तुम्ही बघू शकता. तसंच माझ्या ब्लॉगवर सुमारे 70च्या आसपास केस स्टडीज अत्यंत खुलासेवार पद्धतीनं लिहून ठेवलेल्या आहेत. त्याही तुम्ही वाचू शकता. म्हणजे मी साधारण केस स्टडीज कशा प्रकारे हाताळतो, कशा प्रकारे समजावून सांगतो याची तुम्हाला पूर्ण कल्पना येईल. त्यामुळं ह्या अभ्यासक्रमासाठी कोणतीही चाचणी लेक्चर्स नाहीत किंवा रिफंड पॉलिसी नाहीत याची नोंद घ्या. 2 महिन्याची फी भरल्यानंतर वाटलं पुढच्या 2 महिन्याची फी भरा, चालू ठेवा. वाटलं बंद करा. नंतर काही कालानंतर परत चालू करा. समजा आता तुम्ही ब्रॉन्झ मेंबरशिप घेतलीत आणि जरा चांगलं वाटलं तर तुम्हाला सिल्वर आणि गोल्डला जाता येईल. फक्त ते पुढच्या महिन्यापासून करता येईल. समजा तुम्ही आता सिल्वर घेतलीत किंवा गोल्ड घेतलीत आणि वाटलं की बाबा नाही जास्त पैसे खर्च होत आहेत. आपलं ब्रॉन्झ ठीक आहे. पुढच्या महिन्यापासून तुम्ही गोल्डवरनं सिल्वरवर किंवा सिल्वरवरनं ब्रॉन्झवर देखील येऊ शकता. 2-2 महिन्याचे पैसे असल्यामुळं अतिशय कन्व्हिनियंट आहे. पैसे कसे भरायचे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी नंतर तुम्हाला सांगतोच आहे. फक्त एक करायचं, पुढच्या महिन्याची मेंबरशिप संपायच्या आत म्हणजे आता समजा आपण सगळं आम्ही कॅलेंडर पद्धतीने चालवतो आहे. फक्त नोव्हेंबरचा अपवाद वगळता का नोव्हेंबरच्या मध्यावर हा कोर्स चालू होतो आहे. पण डिसेंबर, जानेवारी 2022, 2023 जे काय असेल ते प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आपला महिना चालू होतो. म्हणजे कॅलेंडर असं धरू. त्यामुळं तुम्हाला कॅलेंडर महिन्याप्रमाणे फी भरणं आवश्यक आहे. पुढच्या 2 महिन्याची फी आधीचा महिना संपायच्या आत तुमच्याकडनं माझ्याकडे आली पाहिजे. नसेल तर तुमचं मेंबरशिप ही स्थगित केली जाईल. त्यासाठी तुम्हाला काही खास मेसेज आम्ही पाठवणार नाही. तेव्हा ती तुमची जबाबदारी आहे. तुम्ही जर पैसे भरले नाही तर आम्ही असं समजू की तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे. ठीक आहे, इट्स ओके. तर बाकीच्या इतर अनेक गोष्टीची माहिती मी तुम्हाला देऊ शकतो. इथं समोर नंबर दिला आहे तिथं SMS करा. SMS करताना तुमचं नाव आणि तुमचा व्हॉट्सअप नंबर हे कळवा मला. म्हणजे मला तुमच्याशी संपर्क साधता येईल. कृपया या नंबरवरती फोन करू नका किंवा व्हॉट्सअप मेसेज करू नका. कारण हा जो नंबर दिला आहे हा त्याच्याशी जोडला गेलेला नाही आहे. त्यामुळे इथं मी फोन घेऊ शकणार नाही. फक्त SMS स्वीकारू शकतो याची नोंद घ्या. ठीक आहे. ज्यांना आता प्राथमिक अभ्यास करायचा आहे, ज्योतिषशास्त्र पुन्हा एकदा शिकायचं आहे अशांसाठी माझ्याकडे काही कोर्सेस नजीकच्या काळात परत एकदा चालू करतो. सक्सेसफुल 2 बॅचेस माझ्या झालेल्या पण आहेत. त्याच्यामध्ये पारंपरिक ज्योतिषशास्त्र प्राथमिक स्तर हा एक अभ्यासक्रम आहे. नक्षत्र पद्धती जशी आहे तशी हा एक अभ्यासक्रम आहे. ग्रहयोग गुरुकिल्ली आता एक बॅच माझी चालू आहे. पुढची बॅच चालू होते. हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांचा खास अभ्यास करण्यासाठी एक छोटेखानी कोर्स मी तयार केला आहे. तोही उपलब्ध आहे. आणि गोचर भ्रमण ज्याच्यावरून आपण बरीच भाकितं करू शकतो, ज्याला इंग्रजीत ट्रान्झिट म्हणतात, हा भाग व्यवस्थित अगदी मुळापासून शिकवणार आहे. खास अभ्यासक्रम आहे गोचर भ्रमण. हाही मी उपलब्ध करून देतोय. हर्षल, नेपच्यून, प्लुटो आणि गोचर भ्रमण त्याचबरोबर ग्रहयोग गुरुकिल्ली हा अभ्यासक्रम घेणारा कदाचित मी भारतातला एकमेव ज्योतिषी असेल. मराठीत तर नक्कीच. ठीक आहे. तुम्हाला जर ह्या कुठल्या अभ्यासक्रमात जर उत्सुकता असेल तर जरूर माझ्याशी संपर्क साधा. मी तुम्हाला सर्व माहिती आनंदानं पुरवीन. आजच्या या माझ्या केस स्टडीज ऑन द टॅब या अभ्यासक्रमाबद्दलही जर तुम्हाला काही शंका असेल तर प्रश्न विचारा. शंका समाधान करून घ्या, खात्री पटवून घ्या आणि मगच या अभ्यासक्रमाला या. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तेव्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि शुभेच्छा.